नमस्कार बालमित्रांनो, माझे संकल्प टेक्नो हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवत राहा। मी श्री विलास रामनाथ जाधव आज आपल्यासमोर इयत्ता चौथीचा विषय परिसर अभ्यास 1 आणि त्यातील घटक 10वा वस्त्र यातील भाग 2 घेऊन आलेलो आहे। भाग 1 मध्ये आपण कापड कशापासून तयार होते, विविध प्रकारचे धागे कोणते, कापड विणण्याच्या पद्धती कोणत्या, डांबराचा मूळ स्रोत कोणता याविषयी माहिती घेतली। या भागामध्ये आपल्याला आपले वस्त्र म्हणजेच आपले कपडे का स्वच्छ होतात, कपडे स्वच्छ करण्याचे नैसर्गिक स्रोत कोणते याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे। तसेच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आपण करू शकतो का हे पण जाणून घेणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। छोट्या बादलीत स्वच्छ पाणी घ्या। तुम्ही दिवसभर वापरलेले कपडे त्यात भिजत घाला। तासाभराने हे कपडे बादलीतून बाहेर काढा। बाहेर काढते वेळी ते बादलीतच घट्ट पिळून घ्या। आता बादलीतील पाण्याचे निरीक्षण करा। बादलीतले पाणी स्वच्छ राहिले की त्यामध्ये काही बदल जाणवला। तुमच्या असे लक्षात येईल की आपण कपडे वापरतो त्यावेळेस ते अस्वच्छ होतात। मग कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे तुम्ही सांगू शकाल, त्या कारणांची यादी करा। जसे खेळणे, दिवसभरातील कामे, खराब हात कपड्यांना लावले तरी देखील कपडे अस्वच्छ होतात आणि नियमितपणे कपडे न धुतल्यास कपडे काय होतात, अस्वच्छ राहतात। यादीवरून असे स्पष्ट होते की आपले कपडे अनेक कारणामुळे खराब होतात, त्यामुळे कपडे स्वच्छ करणे आवश्यक असते। स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे। आरोग्य चांगले राहण्यासाठी, नीटनेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा वापर करावा। आपल्या घरात कशाने कपडे धुतात, धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरतात, किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारचे धुण्याचे साबण असतात। या प्रश्नांची जर उत्तरे शोधल्यास तुम्हाला लक्षात येईल की कपडे धुण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरले जातात। उदाहरणार्थ साबण, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप। किराणा दुकानातून रेठे आणा, ते कोमट पाण्यात भिजवा, ढवळा। कपडे धुण्याचा सोडा कोमट पाण्यात घाला व पाणी ढवळा। आता या पाण्यात अस्वच्छ कपडे भिजत ठेवा। अर्ध्या तासाने हे कपडे धुवून घ्या। पहा बरं कपडे स्वच्छ झाले का। रिठा, धुण्याचा सोडा, हिंगणबेट, चुनखडी इत्यादींचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो। या सर्व नैसर्गिक वस्तू आहेत। बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी रिठा, हिंगणबेट, धुण्याचा सोडा आणि चुनखडी हे सर्व नैसर्गिक स्रोत आहेत। पुढे तुम्ही पहिलीत असतानाचे कपडे आता वापरता का? वापरत नसल्यास कोणते कपडे तुम्ही आता वापरता? पूर्वीचे कपडे आता न वापरण्याचे कारण काय? लहान असताना तुम्हाला अत्यंत आवडलेला एखादा ड्रेस तुम्ही आता का वापरू शकत नाही? तुम्ही वापरत नसलेल्या कपड्यांचे काय होते? तर या सर्व प्रश्नांशी तुम्ही काय करा, आपले आई वडील, आजी आजोबा यांच्याशी काय करा, चर्चा करा। जुन्या कपड्यांचे काय होते ते त्यांना विचारा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलीत असतानाचे कपडे आता आपल्याला वापरता येत नाही, कारण ते काय झाले, छोटे झालेले आहेत आणि मोठे झाल्यावर आपण आपल्या शरीराच्या आकारानुसार आपण काय करतो, आपले कपडे वापरत असतो। पूर्वीचे कपडे आता आपल्याला वापरता येत नाही। मग एखादा चांगला ड्रेस असतो, मग त्या कपड्यांचं आपण काय करतो, तर बघा जुने कपडे घेऊन त्याचे काय करतात, या कपड्यातील चांगले कपडे व फाटके कपडे वेगवेगळे केले जातात का? चांगल्या कपड्यांचे काय केले जाते, ते कोण घेतात, फाटलेल्या कपड्यांचे काय केले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरी अशी एक स्त्री ही
अशी भांडी घेऊन आलेली असेल आणि आपली आई काय करते, जे आपल्याला छोटे झालेले कपडे असतात ते या बाईला देतात आणि तिच्याकडून नवीन भांडे काय करत असते, विकत घेत असते. तिला आपण काय म्हणतो, बहारीन, हे लक्षात घ्या. आता अशा जुन्या कपड्यांचे हे लोक काय करत असतील तर बघा, जुने कपडे चांगले असतील तर ते आपण गरजवंताला सुद्धा देऊ शकतो. कपडे फाटले तर त्यापासून गोधडी, पायपुसणी इत्यादी उपयोगी वस्तूसुद्धा तयार करता येतात. नवीन कापड निर्माण करता येते. अगदी जीर्ण झालेल्या कपड्यांचा लगदा तयार करतात, त्यापासून कागद करता येतो. याचा वापर ताटल्या, फुले इत्यादी करण्यासाठी होतो. लगद्यापासून प्रतिकृतीही तयार करता येतात. म्हणजे जुन्या कपड्यांचा आपण इत्यादी प्रकारे काय करू शकतो, पुनर्वापर करू शकतो. मग आपण काय शिकलो, कपडे वापरल्यावर अस्वच्छ होतात. कपडे धुण्यासाठी काही नैसर्गिक साधने देखील वापरले जातात. जुने कपडे टाकून देऊ नये, त्यांचा पुनर्वापर करता येतो. त्या भागावर आधारित आपण स्वाध्याय बघूया. चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात? साबण आणि डिटर्जंट पावडर या वस्तूंचा वापर आपण कपडे धुण्यासाठी करतो. कोणत्या व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते? बहारीन. पुढील गटात बसणारा योग्य पर्याय ओळखा. साबण, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप. रिठा, चुनखडी, हिंगणबेट, धुण्याचा सोडा हे सर्व नैसर्गिक स्रोत आहेत. तर माझे संकल्प टेक्नो हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.